अखेरीस पीक विमा मंजूर झालेला आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम मिळाली आहे, त्यासोबतच तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे का आणि तुमच्या खात्यावरती किती रुपये येणार आहेत तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी एका क्लिकमध्ये पाहू शकणार आहात। बहुप्रतीक्षित मागील अनेक महिन्यांपासून शेतकरी बांधव ज्याची वाट पाहत होते तोच खरीप हंगामाचा 2025 चा पीक विमा आता मंजूर झाला आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्कमा दिसायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे वितरण देखील केले जाणार आहे। याबाबतची सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। लक्षात घ्या, PMFBY म्हणजेच की आपल्या पीक विम्याच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतच्या सर्व अपडेट यायला सुरुवात झाली आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता थेट रक्कमा देखील दिसत आहेत, म्हणजेच की तुमचा क्लेम कॅल्क्युलेशन किती झालेला आहे, तुमच्या खात्यावरती रक्कम किती जमा होणार आहे, तुमचं नुकसान किती टक्के आहे, अशी सर्व माहिती शेतकऱ्यांना दिसायला लागली आहे। आता यामध्ये अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सरसकट त्या ठिकाणी हे वितरण होईल किंवा कोणत्या पिकांसाठी अजूनही क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं नाही, असे विविध मुद्दे आहेत। त्या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासोबतच सर्व शेतकरी मित्रांना त्या ठिकाणी हे पाहायचं कसं, म्हणजेच की आता सर्वांना उत्सुकता लागली आहे की आम्हाला नक्की पीक विमा मंजूर किती झाला आहे, कसं पाहता येणार, तर त्या संदर्भातील देखील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरायचं नाही, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी सर्वात योग्य पद्धतीने पोहोचतात। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार, कारण आपल्याला माहिती आहे की या सर्व गोष्टी आता ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी देखील पाहता येतात की नक्की रक्कम किती आहे, काय आहे। तर हे कसे पाहता येणार त्याबाबतची माहिती लगेच जाणून घेऊया। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे। गुगल ओपन केल्यानंतर PMFBY असं सर्च करा गुगलवरती। PMFBY ही अधिकृत वेबसाईट तुम्हाला एक नंबरला येईल, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, यावरती तुम्हाला क्लिक करायचे। आता त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, खाली यायचं आहे। या ठिकाणी बघा फार्मर कॉर्नर म्हणून तुम्हाला पर्याय दिसणार आहे, या फार्मर कॉर्नरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर एक नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। हा पर्याय निवडल्यानंतर ज्या मोबाईल नंबर आहे तुमचा तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर खालचा कॅप्चा कोड टाकून रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करा। रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमचा OTP टाकून जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी खरीप 2025 आणि त्या ठिकाणी तुमचा क्लेम मंजूर झाला आहे का नाही हे तुम्हाला दिसणार आहे। आता यामध्ये पाहायचं कसं, लक्षात घ्या, जर तुमच्या नावासमोर रक्कम बघा या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला रक्कम दिसली तर तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे असे समजून तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे, कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही। आता ज्यांना रक्कम दिसणार नाही त्यांच्या बाबतीत काय होणार आहे, तर चला ती माहिती जाणून घेऊया। तर लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी बघा तुम्ही समजा वेबसाईटवर गेल्यानंतर खरीप 2025 मध्ये तुम्हाला जर या ठिकाणी कॅल्क्युलेशन अवेटेड असे आलं, कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणून दाखवलं, तर लक्षात घ्या तुमचं कॅल्क्युलेशन अजून पूर्ण झालेलं नाही आणि तुमचं त्या ठिकाणी लगेच तुम्हाला पीक विमा रक्कम जमा होणार नाही। आता ज्यांच्या इथे रक्कम 0 अशी येईल त्यांच्या लक्षात घ्या की तुमचा पीक विमा त्या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे किंवा तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम मिळणार नाही। आता कॅल्क्युलेशन अवेटेड का दाखवत आहे, तर लक्षात घ्या यामध्ये तूर असेल, कापूस असेल, अशा पिकांसाठीचे अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत, अशा पिकांचे त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन पूर्ण झाली नाही आणि ही कॅल्क्युलेशन पूर्ण न झाल्यामुळे काही ठिकाणी कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे। अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आता चेक केल्यानंतर त्यांना कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणून येत आहे, तर त्यांनी थोड्या दिवस त्या ठिकाणी थांबावे लागणार आहे आणि थोड्या दिवस थांबल्यानंतर कदाचित त्या ठिकाणची रक्कम बदलल्यानंतर तुमच्या खात्यावर देखील तुम्हाला मंजूर झालेली पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थी असू शकतात किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं म्हणून जास्तीत जास्त लाभ मिळेल, तर यामध्ये बघा अमरावती जिल्हा असणार आहे, त्यानंतर त्या ठिकाणी यवतमाळ असणार आहे, सोलापूर असणार आहे, सोलापूरमध्ये देखील नुकसान झालेलं होतं, धाराशिव असणार आहे, त्यानंतर अहिल्यानगर असणार आहे, त्यानंतर नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। त्यामुळे इथे नुकसान भरपाईची रक्कम किंवा ही जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे। आता वेबसाईटवर जाऊन तुम्ही या सर्व बाबी लवकरात लवकर चेक करायच्या आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही, तुम्हाला सोप्या सर्व स्टेप सांगितल्या आहेत। वेबसाईटमध्ये तुम्ही मोबाईल नंबर आणि OTP टाकून लॉग इन केल्या त्या ठिकाणी खरीप 2025 ची माहिती दिसत आहे। तुम्हाला व्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे, बघा या ठिकाणी असं व्ह्यू या नावाने बटन असतं, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती अगदी 1 ते 2 सेकंदामध्ये तुमच्या वेबसाईटवर दिसणार आहे आणि त्यामध्ये जर रक्कम दिसेल तर लक्षात घ्या तुमचा पीक विमा मंजूर झालेला असून तुमच्या खात्यावरती तेवढी रक्कम
रक्कम जमा होणार आहे, ज्या खात्यावर तुमचं डीबीटी लिंक आहे, म्हणजेच की तुमचं आधार कार्डला लिंक असलेलं जे खातं असणार आहे त्या खात्यावरती तुमची ती रक्कम जमा केली जाणार आहे. तुमची पीक विमा कॅल्क्युलेशनची रक्कम दाखवत आहे का नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून अशाच अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला आणि हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तेवढ्याच हक्काने तुमचे प्रश्न आणि तुमचे जे काही शंका असतील ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.